बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 81. सुरुवातीला आपल्याला बरंच काही बघायला मिळालं, त्याच्याबद्दल तर बोलणारच आहे. पण मी ना काही पॉईंट्स मांडणार आहे तुमच्यासमोर. बिग बॉस नी इतका भाई हा प्राईज मनी टास्क इतका अवघड दिला होता की भाई हे डोळे बंद करून काय डोळे उघडे ठेवूनसुद्धा पॉसिबल नव्हता. म्हणजे आडवा पाईप, उभा पाईप, हे त्याचा कलर, ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. खूप कठीण होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग ज्याचे डोळे बंद आहे मग तो ते त्याच्यातनं घेईल, मग तो समोरच्याला देईल, मग समोरचा पॅक करेन ते, आणि ते एकदा पॅक केले निघत पण नाही पाईप्स, एवढं हे. आणि मला तेच कळत नाही बिग बॉस. मला तर वाटतं फक्त 25,000 रुपये प्राईज मनी. तर एक काम करा, मला तर वाटतं असं पण ती ना टॅक्समध्येच निघून जाईल, किंवा मग विनरला आहे ना, विनरला मला वाटतं फक्त ट्रॉफी द्या, फक्त ट्रॉफी द्या. हां, फक्त ट्रॉफी द्या, बिलकुल पैसे वगैरे देऊ नका. असं पण ते काय त्यांच्या बिस्ट्यूममध्ये असे लय खर्च होतात ना. मला तर वाटतं 25,000 त्या कॉस्ट्युमचाच वगैरेच खर्च असेल. तर ते कॉस्ट्यूम देऊन टाका मस्त, एक भारी कॉस्ट्यूम विनरला, आणि ना सरळ एक ट्रॉफी देऊन टाका. आणि मला तर वाटतं विनर आहे ना राखी बनली पाहिजे बाई. राखीची ती सुप्त इच्छा जी तिने इमोशनल होऊन बोलून दाखवली घरामध्ये, तर तिची इच्छा पूर्ण करा आणि राखीला प्लीज ट्रॉफी द्या. बिग बॉस ट्रॉफी द्या. आणि यार काय बोलू यार, त्या राखीने आज जुली बनली होती, सगळ्यांनी प्रोमो तर पाहिलाच असेल. आणि काय मेकअप केला होता यार, चांगल्या चांगल्या स्टायलिस्टला लाजवेल असा मेकअप होता. काय ते लेन्स लावले होते, ते एकदम परफेक्ट मेकअप होता. जे पण स्टायलिस्ट असेल, जे पण ते कोणी मेकअप करणारे पार्लरवाले, स्पावाले असतील, भल्या भल्यांना लाजवेल, भल्या भल्यांना जमणार नाही ना असा तर राखीने मेकअप केला होता. मध्ये ना कोणी मेकअप करणारं आलं होतं, कोणी आलं होतं, मी पाहिलं ना, मस्त ते स्प्रे वगैरे मारत होती आणि डोकं व्यस्त करत होती. म्हणलं हिला काय आलं, म्हणलं अरे दुपारीच प्रोमो पाहिला नाही का आपल्याला, ही मॅडम जुली बनते आता, जुली. तर ती जुली बनती भाई. सो राखी, हॅट्स ऑफ यार, काय टॅलेंट आहे यार तुझ्यामध्ये खरंच. तर ते यार म्हणजे ना एकदम असली भूतच वाटत होती यार. म्हणजे तिला कोणी राखी म्हणू शकत नाही. मागं ती ते काय मंजुलिका झाली होती ना, तेव्हा आपण ओळखत होतो तिला, ती राखी आहे, चेहरा ओळखू यायचा. पण आजचा जो मेकअप होता ना, त्याच्यावरनं एवढीशी सुद्धा हिंट मिळत नव्हती का ती राखी. म्हणजे असला कट्टू मेकअप केला होता. सो राखी तुझ्या तो मेकअपसाठी खरंच लय भारी मेकअप केला होता, एक नंबर. मला खूप आवडला. म्हणजे डोळ्यात लेन्स, ते स्प्रे मारणं, ते केस असे पूर्ण एकदम असे फ्रिजी ड्राय करणं आणि एकदम वेगळे करणं. म्हणजे यार भल्या मेकअपवाल्यांना लागेल, मोठ्या मेकअपवाल्यांना लागेल असा मेकअप केला जाईन. आणि नंतर आपण एक अजून पाहिलं की विशाल, अनुश्री, राखी, सागरे बसले होते. आणि राखी पण ते तिचा मेकअप, जुलीचा वगैरे मेकअप घेऊन बसली होती ते. मग हे बसले होते, यांच्या गप्पा चालू होत्या. मग तेवढ्यात आतमधून तन्वी म्हणते का तुमचा जरा व्हॉल्यूम वाढवा तुमचा, असं म्हणत होती. तर राखी म्हणते अरे हिला काय, हिला काय पाहिजे आता. अनुश्री तिला ना फुटेज पाहिजे, ते फुटेज पाहिजे तिला, दुसरं काय. मग राखी म्हणती ते मी तिला काही देत नाही, म्हणजे तन्वीला मी काय फुटेज देत नाही असं बोलली. आणि यार आज आहे ना अजून एका गोष्टीवर आहे ना मला नजर टाकायची इथे. बाकी रिव्ह्यूबद्दल तर बोलणारच आहोत. इथे सागरकडून खूप मोठी चुकी झालेली इथे सागरकडून. जे तो बोललाय हे असं स्टेटमेंट इथं द्यायला नको हवं होतं. माहिती आहे सागर काय बोलला, जेव्हा जेव्हा राखी सांगत होती ना माझ्या आईला कॅन्सर झाला होता, हे ते, किंवा मग सांगतं यार दुःख. आणि खरोखर ज्याला झालेला असतो ना, त्या म्हणजे समोरचा कोणी आपला असला ना जवळचा, तो त्याला ते पाहून प्रचंड वाईट वाटतं, घळाघळा रडतो.
किती रडतो किंवा किती त्रास होतो हे मला माहीत नाही, पण मी हे एक असं पेशंट बघितलं आहे जे माझ्या ओळखीचं होतं आणि त्याचा पेन आहे ना मी स्वतः पाहिलेला आहे. सो आहे ना मी नेहमी म्हणजे त्याला खूप वर्ष होऊन गेली, मी लहान होतो खूप, आणि मी त्याला म्हणजे देवाला प्रार्थना करायची का या काकूंना जे झालं आहे ना ते कोणाला होऊ नये, कारण त्या खूप त्रासात होत्या आणि त्या माझ्या ओळखीच्या होत्या. आणि मी लहानपणी खूप इमोशनल होती, इवन मी आत्ता पण इमोशनल आहे, तो भाग वेगळा. पण ज्या वेळेस तो त्रास त्या बाईला होताना पाहिला मी, तर माझे स्वतःचे वडील वारले ना तेव्हा मी इतकी रडली नव्हती, पण ज्या वेळेस त्यांचा तो शेवटची स्टेज होती आणि त्यांच्या त्या यातना पाहून ना मी त्यांच्या घरून आली, मला आठवतं आहे, आणि जवळजवळ कंटिन्यू 5 ते 6 घंटे रडत होती मी. आणि मला वाटतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्या ह्या जग सोडून गेल्या. सो मी पाहिलेलं आहे ते पेन, आणि जो ते कॅन्सरचं पेन पाहतो ना तो पाहणाऱ्याला इतकं रडू येतं की ज्याच्यावर बिततं आहे ना त्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत, विचार पण नाही करू शकत खरंच. सो मी तर प्रार्थनाहीच करेल कोणत्याही कोणत्या माया दुश्मनाला असं काही होऊ नये. पण काय यार, लाईफ आहे, आजकाल काहीही होतं, कोणालाही होतं, बट आपण प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काहीही करू नाही शकत, माहिती आहे. सो मी ते पेन पाहिलं आहे आणि ते पेन आता जे रिव्ह्यू बघताय तर ते नक्की रिलेट करतील का त्यांच्या पण ओळखीत कोणाला काही कधी झालं असेल, तर किती त्रासाने तो व्यक्ती त्या त्रासातून जात असतो, खूप खतरनाक त्रास असतो. तर आपण पुढे बोलूया, त्याच्यामुळे नाही तर मी इथेच रडून गेलो खरंच ना. तर इकडे इकडं सागरकडनं एक चूक झाली, मी बोलली. राखी तिच्या आईला जे कॅन्सर झालं आहे ना त्याच्याबद्दल सांगत होती, तर सागर इथं म्हणत होता ही अशी म्हणते आहे जसं काय हिच्याच आईला कॅन्सर झाला होता. अरे जगाच्या तुलनेची आणि एका आईची बरोबरी ना कोणीच करू शकत नाही सागर कारंडे, कोणीच करू शकत नाही. आणि मुली असतात इमोशनल. तुम्हाला वाटत असेल राखी बोलते, राखीचं एक व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. ती रडती पण, ती हसती पण, ती सगळं काय करते, पण असतं हळवं मन पण असतं, येते आठवण, कारण ती एकटी आहे. तिच्याकडं तिचं सख्खं नातं कोणीच नाही. तिचे वडीलही गेले, नंतर तिची आई तर आत्ता गेली, नंतर तिने ज्यांच्याबरोबर नाते जुळवले लग्नासाठी ते पण तिच्यासोबत कोणी राहिलं नाही. ते काय रिझन असतील ते रिझन आपल्याला त्याच्यात पडायचं नाही आणि काही घेणं नाही. तर पण ती आता एकटी आहे आणि एकटं राहणं कोणी समजू नाही शकत. एकटं राहणं काय असतं, जो राहतो त्याला माहिती असतं. किंवा मग इवन आत्ता जो रिव्ह्यू बघत असेल आणि जो एकटा असेल तो नक्कीच रिलेट करेल मला काय बोलायचं आहे, नाही का. तर इकडं सागरची जी ना मोठी चूक झाली आहे आणि सागर म्हणतो जसं काही हिच्याच आईला कॅन्सर झालेला आहे. मग तुम्हाला सांगू का, मला माहीत नाही कोण किती बोलेल सागरला, काही नाही. रितेश सर जबरदस्त क्लास लावणार सागरची या स्टेटमेंटवर, जबरदस्त लागणार. कारण खरंच सागर तुम्हाला त्या यातना माहिती नाही, आणि जर तुम्हाला त्या माहिती तर आम्ही हेच म्हणू का तुम्ही खूप मजबूत मनाचा व्यक्ती, मग खूप मजबूत आहात मग तुम्ही. सगळेच लोक इतकी मजबूत नसतात. आणि तुम्हाला सांगू का, कोणी किती मजबूत असो, पण आपल्या आई बापाला जेव्हा कोणी अशा कोणत्या पण त्रासात बघतं ना तेव्हा आहे ना चांगले मजबूत आहे ना रडून बेशुद्ध पडताना पाहिलेत आम्ही, माहिती आहे का कारंडे सर. तर तुम्ही त्या गोष्टी ते यार ते काहीतरी म्हण आहे, जाऊ द्या मी इथे नाही बोलत ती म्हण, ठीक आहे. रितेश सर जबरदस्त यावर सागरची क्लास घेणार, लक्षात ठेवा.
लागणार इथं क्लास. नंतर इकडं विशाल म्हणत होता की माझ्या पण आईला कॅन्सर झालं होतं. विशाल, तू एक स्ट्रॉंग हेडेड, तू एक स्ट्रॉंग माइंडेड मुलगा आहेस, समजते ना. मी बघितलं आहे तुला, तुझा गेम बघितला आहे. तुझ्या गेमवरनं तुझं नेचर कळतं की तू इमोशनल असशील, पण तुझे इमोशन्स तुझ्या कंट्रोलमध्ये आहे, जे एकंदरीत दिसतं. तू एक मास्टर माइंड आहे, एक तू हुशार व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं जे हुशार व्यक्तिमत्व असतं ना, जे मी एकंदरीत बघितलं आहे, ते रडतात, पण ते त्यांचे इमोशन्स खूप व्यवस्थित प्रकारे कंट्रोल करतात, एवढं असतं. पण काही इमोशनल लोकांना नाही येत बाई कंट्रोल करता. तर इकडे राकेश नाही यार, विशाल बोलला की माझ्या पण आईला झाला होता कॅन्सर. त्याच्यानंतर इथं अनुश्री लगेच बोलली की काय 10 वेळा हेच बोलताय सर्व. सो मला असं वाटतंय इथं सागरबरोबर विशालची पण क्लास लागणार, इथे अनुश्रीची पण क्लास लागणार, लक्षात ठेवा. रेवा झाली घरात कॅप्टन. येस, मी व्हिडिओ टाकला आहे, बघून घ्या. रेवा कॅप्टन झाली घरामध्ये. आणि यार थेट बघा ना फिनाले वीकमध्ये, म्हणजे संकेत तो इतका स्ट्रॉंग खेळत होता, तो घराबाहेर गेला. सी ना यार, काय गेम खेळत होता तो घराबाहेर गेला. आणि रेवा जिचा गेम आहे ना त्या अप टू लेवल नाही आहे, पण तिला एक सांग का, मला असं वाटतं काटा ग्रुपमध्ये राहायचा एक फायदा झाला आहे तिला, मी हेच म्हणू शकेल की काटा ग्रुपचा तिला खूप फायदा झाला आहे, ज्यामुळे. आणि तुम्हाला सांगू का, काटा ग्रुपचा फायदा झाला आहेच तो विषय वेगळा, पण रेवा टास्क खूप भारी खेळते, हे पण नक्की मी इथं नमूद करू इच्छिते का रेवा टास्क खूप छान खेळते. आपण मधाच्या टास्कमध्ये पाहिलं होतं तिने केवढा दमखम लावून तो टास्क खेळला होता. आणि मला असं वाटतं ह्या टास्कमध्ये पण तिने झेंडे काढले असेल, आणि म्हणूनच ती कॅप्टन पण झाली, थेट गेली फिनाले वीकला. बाई सगळे जे आता हे माझे निकष सगळे चुकीचे निघताय असं वाटतं मला. पण यार रेवा जाईल या वीकमध्ये, मला असं वाटतंय. पण यार कॅप्टन झाली, काय करतील बिग बॉस, पाठवतील का राकेशला पाठवतील का, सागरला पाठवतील. राकेश तर नाही जात बाई, राकेश टॉप 5मध्ये ना, राकेश नाही जात. सागर जाईल का घरी, पण मला रेवा असं वाटतंय, कारण ही इम्युनिटी असते ना, ही पुढच्या वीकमध्ये असते. तो या वीकमध्ये रेवा जाईल का, हा मोठा प्रश्न. नंतर आपण एक गोष्ट अजून बघितली की काटा टीमवाले हे होते, तर तन्वीकडं कॅप्टन्सीची पॉवर होती, तिने रेवा दीपाली यांना कोणालाच नाही केलं. दीपाली काय करते, राकेशचे कान भरते त्याच्या म्हणजे तन्वी विरुद्ध, जे आपण बघितलं. इवन तन्वीची कॅप्टन्सी खराब करण्याचं कामसुद्धा हे दीपाली आणि राकेश मिळून करत होते. हे तन्वीच्या विरुद्ध गेले, हे तन्वीला दिसतंय का, सगळ्यात महत्त्वाचं. तन्वीला मी पाहिलं, तन्वीने नाही असा बाऊने केला, तमाशाने घातला. तन्वीचा आहे इथं मला वाटतं राकेशने एक प्रकारे बदला घेतला आहे. तो कसा माहिती का, काल जे झालं आठवा, नंतर ते नॉमिनेशन वगैरे झालं, तर विशालने एक पंचलाईन टाकली होती मध्येच का मी नॉमिनेट नसतं तर मला पण नसतं केलं का, किंवा नसतं केलं मी तुला फिनालेत पाहते. हे जे ना, हे वाक्य राकेशला धोंबलं होतं आणि त्याच्यावरनं तो राकेश नाराज होता, हे तुम्ही पाहिलंच असेल. तर त्याचाच बदला घेतला की काय इथं राकेशने, असं वाटायला लागलं आहे. किंवा मग त्या तन्वीवर विश्वास नाही राहिला, तन्वीसोबत खेळायचंच नाही. तन्वीचं पीच खूप मस्त होतं, मला आवडलं. आणि अनुश्रीचं तर काय बाई, एकदम घमंडवाली, ती त्या विशालला घमंडी बोलते, पण डबल टिबल घमंड त्याच्यात आहे. ती डायरेक्ट म्हणती, अरे तू पीच देते ना, तू कन्व्हिन्स करते त्यांना का तुला कॅप्टन बनव, तर ही स्पीच, ही काय पीच राहते का, हे काय काय ॲटिट्यूड होतं ते. तुम्हाला द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ, कारण सगळ्यांना माहिती मम्मी स्ट्रॉंग आहे. अरे सगळ्यांना माहिती स्ट्रॉंग आहे, सगळे तुला नाही देणार आहे, हेच तिघं देणार आहे. तर हे जे ॲटिट्यूड होतं ना, हे चुकीचं होतं ना, मग कदाचित याच्यामुळेच विशालने तिला दिलं नसावं असं वाटतंय. मग इकडं एक अजून मग सागरने ज्या प्रकारे हा टास्क केला ना, सागर खेळायला लागला बाई. हे लोक शेवटी इतके भारी खेळायला लागले यार. सुरुवातीला काय झालं होतं यांना, 2 वीकपासून खरंच भारी गेम चालू आहे प्रत्येकाचा, खरंच मस्त चालू आहे. आणि आपण एक बघितलं का, राकेशला यांना तन्वीला द्यायचंच नव्हतं कॅप्टनपद.
मला वाटतं तन्वीने पण आता रेवासोबत खेळावं आणि राकेश आता असा एक फिनाले जवळ आहे, एकटी खेळली तरी काही हरकत नाही. राकेशला पण छोड दोन की हलपा काय काय म्हणणार आहे आपण. मग नंतर तुम्हाला एक सांगू का, राकेशला दीपालीचा गेम कुठून दिसतो काय दिसतो माहीत नाही. ती त्याच्याबरोबर ते हाशी हा हाशी हा 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 करत राहते, त्याच्यामुळं मग त्याला ती आवडत असेल. तो एक वेगळा भाग आहे. पण इथं मी हेच म्हणेल का दीपालीचा काहीही गेम नाही. आणि माझ्या नजरेत जर कोणी बाई एकदम स्ट्रॉंग कंटेस्टंट इथं आता या घडीला कोणी आहे तर ती आहे तन्वी, विशाल आणि अनुश्री. हेच तिघं जणांचा गेम जो आहे ना घरात दिसतोय. ते टॉप 3 डिझर्व करता. टॉप 3 तर हे माझे टॉप 3. तुमचे नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. मग आपण हे बोलत होतो की तन्वी डिझर्व करत होती, पण राकेशने दिल्यामुळे ना तन्वी इथं खूप नाराज झालेली, खूप हताश झाली. तिने तमाशाने घातला, तिने ते काय म्हणतात भांडण नाही केलं तिथे राकेशबरोबर रिकामं. पण इकडं मग दीपालीची एक वेगळीच रडारड चालू झाली की विशालने शब्द दिला होता, विशाल तू मला शब्द दिला होता का तू मला करणार आहे, तर तू आता का नाही केली मदत उमेदवारी देणार आहे. तर भाई हे कधी झालं बिग बॉस, आम्हाला तर नाही पाहायला मिळालं. तुम्ही ही फुटेज म्हणजे ही जी क्लिप आहे ती टाकलीच नाही. नंतर ती असं म्हणती, मग दीपालीला विशाल म्हणतोय तुझं काय म्हणणं आहे, मी काय तुला काय प्लेटमध्ये सजवून देऊ उमेदवारी म्हणून मी सागरला दिली असं बोलला डायरेक्ट विशाल. आणि आता ह्या गोष्टी राकेशला दिसत नाही आहे का की दीपाली विशालबरोबर जाऊन जाऊन डील करते हे त्याला पटतंय. आणि जी तन्वी त्याला ठीक आहे दुश्मन मानते पण नॉमिनेट नाही करत तिच्याबद्दल तो बोलतोय. म्हणजे म्हणता नाही यार, हा कसला दुधाभाव आहे भाई. पण यार ऐनवेळी जे विशालनी बाजी मारली ना यार, काय कन्व्हिन्स केलं यार राखीला त्यांनी, क्या बात आहे. सागरसाठी अशी ऐन वेळेला पलटी मारली राकेशने. पहिले दीपाली बोलली आणि मग नंतर विशालने जसं कन्व्हिन्स केलं भाई की बघ सागरने तो टास्क खेळला आहे भारी, मधमाशांचा शर्ट वगैरे काढून. मग त्याच्यानंतर आत्ताचा टास्क खेळला आहे जो कोणाला जमला नाही. आणि नाही खरंच टास्क भारी खेळले सागरने, नो डाऊट अबाउट इट, खरंच नो डाऊट अबाउट इट. आता दीपाली, तन्वी, रेवा, अनुश्री यांच्यातला टास्क आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. मे बी प्रोमो आला असेल, मी बघितला नाही. तर प्रोमो आलाच असेल मला असं वाटतं. तर एकंदरीत या गोष्टी नंतर आपण एक सुरुवातीपासून जाऊ. सुरुवातीला आपण बघितलं राखी खूप इमोशनल झाली बेडवर आणि म्हणत होती तू मेली ग, आणि माझी जिंकायची वाट बघून बघून तू मेली आणि बाबा पण गेले हे राखी म्हणत होती. एक मुलगी होती ती मरणार होती, मग ती म्हणे मी मरणार आहे पप्पा, तर पप्पाने सांगितलं तू मरणार नाही, जोपर्यंत झाडावरचा तो पत्ता आहे तोपर्यंत तू मरणार नाही. तर मी रोज बघायची त्या पत्त्याला, आहे का आहे का, म्हणजे मी जगणार म्हणजे मी जगणार अशी मला जी ना स्फूर्ती मिळाली. आणि मग 20 वर्ष झाले कधी नाही जिंकली ग, पण मला जिंकायचं आहे आता असं बोलत होती ती अगदी, आणि रडत होती जोरजोरात राखी. मग त्याच्यानंतर ती रडत असल्यावर इकडे ना तन्वी, दीपाली, अनुश्री या पळत आल्या, काय झालं काय झालं. आणि मग ती रडत होती राखी, तिला ते शांत करत होते जे आपण बघितलं. तिने मला जिंकायचे बिग बॉस, काय बिग बॉस जिंकून टाकणार राखीला, तुम्ही इतक्या वर्षापासून बोलत आहे, एक ट्रॉफी खरंच होऊन जाऊ दे. ठीक आहे या वीकमध्ये नाही, तुम्ही एक काम करा पुढच्या सीझनमध्ये तिला सुरुवातीपासून आणा राखीला. आणि राखीला काहीतरी काय अटीतटी वगैरे मान्य करून घ्यायच्या तुमच्या काय असतील ते, आणि घालू द्यायचा राडा. नेक्स्ट सीझनला मला वाटतं राखीच विन करते की काय. नंतर ही सगळी कहाणी सांगितली, मग हे सगळं आले, मग यांचं झालं बोलणं. आणि त्याच्यानंतर हा बाई प्राईज मनी टास्क जो आहे ना तो सुरू झाला डायरेक्ट. प्रत्येक फेरीत 6,25,000 यांना वाचवायचे. तुम्ही नीट टास्क ऐकून घ्या आता, वाचवायचे. नंतर संधी प्रत्येक फेरीत येईल आणि 25 मिनिटांची असेल आणि प्रत्येक मिनिटाची किंमत ही
सॉरी 25 मिनिटाची किंमत ही 25,000 रुपये असेल. ओ माय गॉड. म्हणजे पार पाडण्यासाठी जितका वेळ वाया घालवाल तेवढे पैसे तुम्ही गमवाल, असं म्हणले बिग बॉस. आणि 2 सदस्य एका राऊंडला येतील आणि पाईपचे तुकडे गोळा करून दुसऱ्या सदस्यांकडे आणून द्यायचे आहे. नंतर तुकडे जोडून पाईपलाईनची पूर्ण ती करावी लागणार आहे. नंतर डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल बघा, डोळ्यावर पट्टी पण बांधलेली असेल आणि दुसरा सदस्य ॲक्टिव्हिटी एरियात जाऊन तुकड्यांचा तो क्रम बघायला जाईल, तो क्रम बघून येईल, तो लक्षात ठेवेल आणि मग बाहेर येऊन तसाच तो लावेल या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर तुकडे गोळा झाल्यानंतर बिगुल वाजेल, तुकडे गोळा झाल्यानंतर सगळे मग बिगुल वाजेल, रक्कम तिथेच थांबेल हे सांगितले. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं बिग बॉसनी पहिली जोडी दीपाली आणि राखीची बनवली इथं. आणि दीपाली राखीने ते केलं, लेफ्ट जा राईट जा, लेफ्टला जा राईट जा, त्याच्यामध्येच ती राखीला कन्फ्यूज होत होती अजून. राखीला बाई लेफ्ट राईटमध्ये हिने गोंधळून टाकला दीपालीने. त्याच्यानंतर विशाल म्हणतो बाई बेडरूम एरियात रेवा तू पाहिजे होती असं. मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर राखी म्हणते हे काय बिग बॉस, विदाऊट डोळा कसं करणार मी, बिग बॉस विदाऊट डोळा कसं करणार मी, हे काय बिग बॉस, असं राखीची चिडताना दिसली आपल्याला. तर मग त्याच्यानंतर ना बिग बॉसनी इकडं अनाऊन्समेंट केली, कारण राखीचा रेकॉर्ड आहे आत्तापर्यंत एकही रुपया वाचवला नाही त्यांनी, त्याच्यामुळं तुम्हाला खरोखरच प्रेची गरज आहे. इथं बोलले प्रेची गरज आहे तुम्हाला खरोखर, बिग बॉस बोलले. मग राखीला लेफ्ट राईट कळत नव्हतं असं मी बोलले. नंतर विशाल म्हणतोय बेडरूम एरियात परत करायला तू पाहिजे होती. हां, राखी म्हणते काय बिग बॉस काय हा टास्क. आणि मग विशाल सागरला म्हणतो की एंडला फक्त 50 रुपये उरतील. सागर म्हणतो हो, आणि मी ना ते 50 रुपये घेऊन रिक्षा पकडून घरी जायचं. वा. मग राखी बाई पट्टी लावून गेली, पूलमध्ये गेली जे आपण बघितलं. मग नंतर परत रिटर्न बोलवलं दीपालीने. मग राखी म्हणते का हा नाला सोपारा झाला आहे का, हा असा नाला लावून नाला सोपारा झाला आहे का. मग इकडं बिग बॉस म्हणतात पहिल्या फेरीत आपण बरोबर तुकडे लावले होते, घेतलेला वेळ 25 मिनिटे, या फेरीत 0 रुपये वाचवले तुम्ही, 6,25,000 गमावले तुम्ही. मग इकडं दुसरी फेरी लागली आणि मग अनुश्री आणि विशाल आले. दीपाली विशालला सांगत होती का लाल पिवळा निळा असा पाईप आण. म्हणजे तर अनुश्री बाहेर विशाल आत, असं जे समीकरण आहे ते तिथं दिसत होतं. आणि मग विशाल खूप छान खेळला खरंच, अनुश्री विशाल छान खेळले. पण यार काय म्हणू, ते फक्त कलर पाहत होते, ते ना ते जोडायचं बघत नव्हते. तसं सागरने यार दोन्ही गोष्टी पाहिल्या आणि टास्क जिंकला. क्या बात आहे सागर. तर इकडं राखी म्हणती हा ना बुद्धीचा गेम आहे, हा बुद्धीचा गेम आहे असं म्हणते ते. मग बिग बॉस म्हणताय का विशाल पॅटर्न बघा डिझाईन, विशाल पॅटर्न बघा डिझाईन बघा असं बिग बॉस म्हणताय. विशाल म्हणतो ओके. मग एकच पॅटर्न चुकला आहे, काढतो जरा जपून. मग इथं काढत बाई विशालचं तोंडचं पाणी पडायला, इतके पॅक ते पाईप बसले होते. तो काढत होता, 4 पीसेस चुकले होते. मग त्यांनी ते हळूहळू त्या गोष्टी लावल्या आहेत इथे. नंतर पूर्ण वेळ घेतला, इथं 0 रुपये कमवले आणि 25,000 रुपये गमावले. विशाल म्हणते बाई आरामानं केलं तर होईल, नाही का, असं नाही का नाही होणार, आरामाने केलं तर होणार असं म्हणतो तो. आणि मग त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये तन्वीन रेवा आली. खरंच खूप मस्त खेळले बरं का तन्वी रेवा, पण खरंच खेळले छान. ठीक आहे, त्यांचं आता काय जिंकले नाही ते, पण तन्वी रेवा खरंच खूप मस्त खेळले. नंतर बिग बॉस म्हणले पॉईजचे पीस हातात द्या तुम्ही सगळ्यांना. त्याच्यानंतर बेडरूममध्ये राखी बिग बॉस बेडरूममध्ये राखी ती बिग बॉसना फुल एन्जॉय करतायत, मस्त एका हातात पॉपकॉर्न घेऊन बसले असेल असं बाई राखीचं इमॅजिनेशन होतं. बिग बॉस म्हणताय तन्वी रेवा 4 पीस चुकीचे लावले, वेळ 25 मिनिटे, रक्कम 0, गमावलेली रक्कम 6,25,000, उरलेली रक्कम 6,25,000. तुम्हाला पॅटर्न बघायला लावला, तुम्ही फक्त रंग बघत होते.
इथे सांगितलं बिग बॉसने खरं. नंतर 4 नंबरला बाई राकेश आणि सागर आलाय आणि यांनी खतरनाक गेम खेळून टाकला इथं. 1 नंबर गेम खेळले इथे. आणि खरंच यार सागर जसा पळत होता बाई टास्कसाठी, क्या बात आहे सागरसाठी खास टास्कसाठी. नंतर सागर राकेश आले. सागर आत, राकेश बाहेर. मग सागर म्हणे की एलवाला येल्लो ग्रीन स्ट्रेट असं काहीतरी तो सांगत होता. म्हणजे सागर 5-5 सेकंदाला पळत होता, जे मी पाहिलं. खरंच यार 5-5 सेकंदाला खरंच पळत होता का सागर. आणि मग वेळ घेतलेली 24 मिनटं 20 सेकंद, कमावलेली रक्कम 25,000 रुपये. राकेश सागर तुम्ही एकमेव जोडी आहात. इकडं बिग बॉस बोलले का तुम्ही एकमेव जोडी आहात जे जिंकले आहात. मग ATMवर रक्कम काय कमी करण्याचा प्रयत्न करायपेक्षा निकाल महत्त्वाचा दिले आणि 25,000 रुपये आहेत तुमचे. मग लाखाचे 12,000 करणे म्हणताना ते यालाच म्हणतात असे बिग बॉस बोलले. टोमणा बी मारला बिग बॉसने. म्हणजे कळत नाही अभिनंदन करू की नको तुम्हाला 25,000साठी असं बोलले बिग बॉस. नंतर विशाल यांनी बाई कंप्लीट केलं यार. ते नाही, विशाल म्हणला की बाई यांनी कंप्लीट तर केलं यार असं बोलायचं, म्हणजे सागरने राकेशने. मग त्याच्यानंतर राखेन ते 1 मिनिट. मग रेवा म्हणती दीपालीला का सागर समोर हरलो तिथे काही कमी वाटत नव्हतं त्याला, पण मी वीक बोलले ना त्याचा तो पॉईंट जरा आठवतो. येस, मी सागरला वीक बोलली ती रेवा नॉमिनेट करताना. तो आहे पण त्याचा गेम नाही, पण आता 2 वेळेसपासून टास्कली जबरदस्त खेळतो आहे. हा एक्सपेक्टेड गेम होता यार. 2-3 हफ्त्यात भारी वाटला असतं. त्याच्यानंतर विशाल यांनी बाई कंप्लीट केलं. मग रेवा म्हणते बाई ते बोलली ती. आणि मग तन्वी इकडं रडते. आपण बघितलं विशाल सागरला बोलला की तन्वी का रडते यार, 4 याच्याने हुकलो फक्त, 4 मासे चुकले फक्त, 4 माझे चुकले, 4 तुझे चुकले. सागर म्हणतो पर दुनिया को दिखाना पडेगा की हमको ना बहुत बुरा लगा है टास्क हारने की वजह से, असं सागर म्हणतो. दुःख तर मानावं लागेल ना, दाखवावं तर लागेल ना, हे म्हणतोय. नंतर हे झाल्यानंतर राकेशने राखीची माफी मागितली. आपण बघितलं आणि ते होणारच होतं. राखीची माफी मागितली. काल जे जे काही झालं ते तुम्हाला आठवत असेल तर मी सांगते की काल खूप मोठं जे भांडण आहे ना हे झालं. राखीला असं काहीतरी बोलला होता राकेश की मला जबरदस्ती इथं आणलं आहे असं काहीतरी, आणि त्याच्यावरती हा खूप मोठा बवाल झाला होता. मग हे सगळं झालं. राकेश आणि राखीचे मिटून एकमेकांना सॉरी बोललेले. आणि मग सकाळ झाली, गाणं वाजलं. आणि मग त्याच्यानंतर राखींदी आता मी कसं झोपणार, आणि मी झोपले ना तर यांचा लगेच कोरडा आरवणार असं ती म्हणते. बिग बॉस प्लीज झोपू द्या ना असं काहीतरी रिक्वेस्ट करते. इकडे आपल्याला दिसलं राखी, बट राखी इज बिंग राखी. मग राखीचा बाई मेकअप चालू होता तो, आणि ती बनली जुली. येस, जुली बनली. दीपाली पाहतात घाबरली, हे काय सागर लगेच आला. काय झाली बाई ही नेमकी आज, ते लेन्स वगैरे पाहून काहीतरी विचित्रच वाटत. सागर सारखा बघत होता तिला. मग राखी म्हणती सागरला, काय बघतोय, कधी तू सुंदर मुलगी पाहिली नाही का. सागर म्हणतो काय सुंदर, आणि तू ते मग राकेशला विचार. राकेश टॉयलेटमध्ये 5-5 तास तिथे बसतो मला बघत, माहिती का तुला, अशी बोलली ती राखी. आणि मी टॉयलेटचंच भूत आहे म्हणे. अरे बापरे, असं बोलली ती. त्याच्यानंतर राखी बोलली का मी जेवणाच्या आधी चुम्मी देईन. मग नंतर सागरने अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली नाही का. नंतर राकेश मला 5 तास बघत बसतोय, सांगितलं मी तुम्हाला. आय एम नॉट राखी, आय एम जुली असं ती म्हणते राखी. नंतर मी राखीची बहीण आहे असं ती बोलली. मग नंतर इकडं सागर बोलला का मी टास्क जिंकलो ना दीपाली, रेवाचा चेहरा पूर्ण पडला होता, उतरला होता.
जे दिसतंय रेवाने बोलून पण दाखवलं आहे का बाई सागर कसं काय जिंकू शकतो, मी त्याला वीक बोलली. नंतर मग बिग बॉस म्हणताय काय या टप्प्यावर कॅप्टन पद मिळवणे म्हणजे इम्युनिटी, थेट इम्युनिटी. मग फिनालेत प्रवेश तिघांना मिळेल उलटा पुलटा रूममध्ये. राखी, राकेश, विशाल यांनी यायचे कारण यांनी तिघांनी कॅप्टन्सी गमावलेली. तर तिघांना बोलवलं इथे. तुम्ही स्वतःच्या चुकांमुळे उमेदवारीचा अधिकार जो आहे ना तो गमावला आहे आणि तरी तुम्ही शॉर्टकटचं दार उघडू शकता असं बोलले. मग इकडे हे बाजू मांडताय, हे पिच देत आहे यांची जे आपण बघितलं. तन्वीबाई तन्वीबाई शेवटचं कॅप्टन होणार आहे. मग त्याच्यानंतर सागर म्हणतो तुम्ही तिघं सुज्ञ आहात, तुम्हाला जो निर्णय घेता येईल तो तुम्ही घ्या. त्याच्यानंतर अनुष्ठांती मी स्वतःला स्ट्रॉंग समजते, ते तुम्ही अग्री करा अगर ना करू, मी स्वतःला स्ट्रॉंग समजते, मी स्ट्रॉंग आहे. तर हे एक काय म्हणताय ॲरोगन्सनी बोलणं झालं की मी स्वतःला स्ट्रॉंग पण समजते आणि प्लस प्लस मला समजते असं पण बोलली ती. मग राखी म्हणते इकडं तू बोलली आय डोंट केअर, आमची काय राहणार आहे मग अवस्था असं बोलली. विशाल म्हणतो यू डोंट केअर व्हाय आर यू पिचिंग देम, माहिती आहे का हे अनुश्रीला बोलत आहे. जर तुला काही घेणं देणं नाही तर तू पिच कशाला देते, नको देऊ ना. इकडं राकेश तो आहे ना दीपालीचं 1-to-1 चालू होतं इथं आणि गप्पा पण चालू होत्या. मग इकडं आपण बघितलं विशाल म्हणतोय का आपण दीपालीला थेट फायनलिस्टमध्ये पाठवतो आहे उमेदवारी देऊन. मग विशाल म्हणतो बाई त्याच्यानंतर मग विचार करायला लागतो. मग राकेश म्हणतो का माझं ओपिनियन आहे का दीपालीसाठी मी वोट करणार इथे आणि क्लोज आहे अनुश्रीशी असं बोलला तो. पण मी सागरदादालाच करणार असं म्हणतोय तो. नंतर विशाल म्हणला की बाई सागरना आडून बसलाय. येस, सागर आडून बसलाय असं बोलण्यात आलं आहे. विशाल राकेशला बोललं की आडून बसलाय, की आडून बसली. नंतर अनुश्री म्हणते का मी उमेदवार झाले तर नुसती उमेदवारी का जागा देता. नंतर मला माझं खेळायचं आहे, मला तन्वी स्ट्रॉंग वाटते असं बोललाय तो. नंतर राखीचं वोट तन्वीला. राखीने दीपालीला चान्स दिला होता बाई राकेशचा. मग नंतर हे पण बोलली का वाटू नको कॅप्टन्सी अशी राखी समाजात, तुला काय म्हणते असं सुद्धा बोलण्यात आले. त्यानंतर विशालने बाई कन्व्हिन्स केलं राखीला सागरसाठी बहुमत देण्यासाठी. ज्या प्रकारे कन्व्हिन्स केलं बाई क्या बात आहे. तुला लागते विशाल इज अ मॅनिप्युलेटर नंबर 1. त्याच्यासारखा मॅनिप्युलेटर कोणीच नाही आहे. जबरदस्त मॅनिप्युलेटर आहे विशाल कोठे. मग इकडं बाई राकेशचं डोकं आऊट झालं. सागरला बहुमत केलं तो आऊट झाला राकेश, एकदम खतरनाक वाला. मग बापट म्हणतोय का प्राईज मनी टास्कमध्ये तू गांडली आहे, टास्कमध्ये दीपाली जिंकली असती असं म्हणते तो. राखीला म्हणतो हे राकेश की तू गंडली आहे असं सरळ. आणि सागरला इथं बहुमत झालं आहे, सागर झाले उमेदवार. नंतर बापट भाई प्राईज मनी टास्कमध्ये तू गंडली असं बोलला तो. त्याच्यानंतर भाई राखी म्हणते बापट तुझा पोपट झाला, मग राखी म्हणतो हे राखी माझ्या आडनावावर जायचं नाही माझ्या नावाबद्दल काही बोल पण माझ्या आडनावावर जायचं नाही असं बोललाय तो. नंतर असतं बाई कोणाकोणाला बाई आडनावावर गेलं का कोण. मग राखीचं कारण टास्क भारी खेळतो सागर असं तिचं म्हणणं आहे. मग दीपाली म्हणते राखी तू का पलटली ग, तू का असं केलंस. मग तन्वी राकेशला म्हणते का राखी माझं नाव घेत होती, मग तू ॲग्री करायचं ना, कमीत कमी काटामध्ये एक तर झाला असता कॅप्टन. राकेश म्हणतो पण मला दीपालीला करायचं होतं, बस संपला विषय, मला दीपालीला करायचं होतं. त्याची याच्यावर नाही ना याच्या गोष्टी या कळता एकंदरीत. मग राखी म्हणते का बिग बॉसचा जसा ट्विस्ट असतो तसाच राखीचा पण ट्विस्ट असतो दीपाली असं म्हणते. मग राखी म्हणते तन्वीला इकडे की तन्वी राकेशला. मग
रेवाचं काय, हां रेवाचं नाव घ्यायचं होतं इथे असं त्यांचं म्हणणं आहे टास्कमध्ये. त्याच्यानंतर राखी म्हणते का दीपाली तुझी गेम दिसत नाही. हो राखी बरोबर बोलते ती. इवन बाहेर पण लोक तेच म्हणतात का दीपालीची गेम दिसत नाही. नंतर इकडं तू असं पर्सन आहे का मला आवडते आणि स्ट्रॉंग वाटते. वा राकेशचं म्हणणं आहे दीपालीबद्दल. राकेश म्हणतोय तन्वी मध्येच यार माती खाते. आणि दीपाली म्हणते तन्वी रेवा राखीच्या नादी लागता बसता असं बोलली ती. आणि इथंच जो आहे ना हा एपिसोडचा दी एंड झाला आहे. एपिसोड नंबर 81. आजच्या टास्कची ना यांनी तर सुरुवातीच्या जबरदस्त वाट लावून ठेवली यार, काय बोलू, जबरदस्त वाट लावून ठेवली यांनी त्या टास्कची. एकदम जबरदस्त वाट लावून ठेवली. तो पहिला जिंकताच नाही आला आणि मग ते सागर त्यांनी खूप हार्डवर्क होतं. विशाल तर डायरेक्ट झोपूनच गेला होता, म्हणजे तो टास्क खेळता इतका दमला होता तो ऑलरेडी. तर हा होता एपिसोड नंबर 81चा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. गुड नाईट, शुभरात्री. आणि बघूया रेवाला उद्या कॅप्टन होताना काय वाटतं. सो चला भेटूया उद्या. शुभरात्री. सबस्क्राईब करा नक्की चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.